दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव येथे कुंभमेळा व पालखी सोहळा भव्य मिरवणुकीचे आयोजन सोमवार दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव येथे कुंभमेळा व पालखी सोहळा भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेले होते। यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगावचे ग्रामदैवत श्री धुळीमंकाळेश्वर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील हिपळे येथील बिरलिंगेश्वर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील शिलवंती देवी आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगावचे महालिंगेश्वर या 4 देवांच्या पालखीच्या डोळ्यांचे पारणे फिटणारे अशा भेटी संपन्न झाल्या। त्यानंतर गावातून सर्व देवांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली। याच वेळेस गावातून विवाह होऊन गेलेल्या 301 लेकींनी डोईवर कळस घेऊन पालखी समवेत संपूर्ण शिंगडगावास गाव प्रदक्षिणा घातला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अक्कलकोट तालुक्याचे पाणीदार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे चिरंजीव मिलनदादा कल्याण शेट्टी हे होते। तसेच या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक रामाप्पा चिवड शेट्टी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीशैल नरोळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष पाटोळे, भाजपचे युवा नेते महेश बिराजदार यांच्यासह समस्त ग्रामस्थ मंडळी व पंच कमिटी शिंगडगाव यांचे विशेष सहकार्य लाभले। या संपूर्ण यात्रेस महाप्रसादाचे आयोजन श्री धुळीमंकाळेश्वर देवालय यांच्याकडून करण्यात आलेले होते। महाराष्ट्र सुखदेव न्यूजचे संपादक गुरुदादा गायकवाड। वाढदिवस व जाहिरात देण्यासाठी संपर्क 95 610 36 596। शिंगडगावचं ग्रामदैवत धुळीमंकाळेश्वर म्हणजे शिवयोगी सिद्धरामेश्वरांचं कुलदैवत। सोलापूरचं ग्रामदैवत जे शिवयोगी सिद्धरामेश्वर आहेत त्यांचं हे कुलदैवत आहे। सिद्धरामेश्वरांच्या आईवडिलांना वय झालं तरी अपत्य होत नव्हतं, तेव्हा त्यांच्या आईसाहेबांनी सुगव्वा देवींनी या कुलदैवताकडं एक मागणं मागितलं, साकडं घातलं आणि त्यांच्या भक्तीमुळं सिद्धरामेश्वरांचा जन्म झाला। आणि म्हणून सिद्धरामेश्वरांचं मुळात आईवडिलांनी ठेवलेलं नाव हे धुळीमंकाळेश्वर आहे। धुळीमंकाळेश्वराच्या आशीर्वादानं सिद्धरामेश्वरांचा जन्म झाला म्हणून त्यांचं पहिलं नाव आहे धुळीमंकाळेश्वर। पुढे त्यानंतर त्यांना दीक्षाविधी झाल्यानंतर त्यांचं नाव सिद्धरामेश्वर झालेलं आहे। आणि आज संपूर्ण भारत देशामध्ये सिद्धरामेश्वर एका वैभवानं उभे आहेत। एक आगळं वेगळं मंदिर आणि आगळं वेगळं कार्य पाहतो तर त्यांच्या मागे त्यांच्या कुलदेवतेची एक शक्ती उभी आहे, त्यांच्या पाठीची कुलदेवतेचा त्यांना आशीर्वाद आहे। आणि या गावामध्ये जो सोहळा आता संपन्न होत आहे, आजूबाजूच्या गावचे हजारो लोक या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी भव्य आणि दिव्य असा कुंभमेळा सुरू आहे। तर एका मोठ्या कुंभमेळ्यात आल्याची भावना सगळ्या भक्तांची निर्माण झालेली आहे। या सगळ्या कार्यासाठी संपूर्ण ग्रामस्थ, बाजूचे सगळे लोक, त्याचबरोबर पोलीस प्रशासन आणि शासकीय प्रशासन यंत्रणा सर्वांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे। या गावातल्या सर्व नागरिकांच्या सहकार्यामुळेच हा सोहळा अत्यंत वैभवानं संपन्न होत आहे। धन्यवाद।